डॉक्टर लग्नाला 3 वर्ष झाली आहेत. आम्ही गेल्या 3 महिन्यांपासूनच प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग सुरू केलंय आणि अजूनही गर्भधारणा होत नाही. नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा देशपांडे, IVF एक्सपर्ट अँड गायनेकोलॉजिस्ट फ्रॉम बारामती. असे कित्येक कपल्स आमच्याकडे येतात ज्यांनी नुकतंच फर्टिलिटी प्लॅनिंग सुरू केलेलं असतं, पण त्यांना झटपट रिझल्ट हवा असतो. ते म्हणतात, म्हणून आता 3 महिने झाले, आम्ही आत्ताच कॉन्टॅक्ट अनप्रोटेक्टेड वेमध्ये आणि रेग्युलरली करतोय, आम्हाला प्रेग्नन्सी का राहत नाही आहे. त्यांनी कुठल्याच चाचण्या केलेल्या नसतात, त्यांचा टाईम्ड इंटरकोर्स नसतो आणि तरी त्यांना पटकन रिझल्ट्स हवे असतात. सो आज आपण बघणार आहोत हाऊ टू गेट प्रेग्नंट फास्टर, अ स्टेप बाय स्टेप गाईड. तुम्ही कसं प्रेग्नन्सी लवकर धारणा करू शकता आणि ते झटपट कसं करायचं आहे आणि त्यासाठी स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय करायचं. सो प्रेग्नन्सीसाठी फर्स्ट स्टेप म्हणजे तुमचं ओव्ह्युलेशन. तुम्ही फॉलिक्युलर ट्रॅकिंग किंवा ओव्ह्युलेशन किट हे वापरून सुद्धा तुमचं फॉलिक्युलर ट्रॅकिंग करू शकता. तुमचं जर ओवम आणि स्पर्म योग्य वेळेला ट्यूबमध्ये भेटत असतील, त्यांचं फर्टिलायझेशन होत असेल, तर त्यांचं डेफिनेटली एम्ब्रिओ बनून इम्प्लांटेशन होऊ शकतं. ही योग्य वेळ जाणून घेण्यासाठी तुमच्या पाळीच्या 12th डेपासून तुम्ही ओव्ह्युलेशन किट वापरू शकता. एकदा की किटवर 2 रेषा सापडल्या, त्याच्या 24 तास ते 36 तासामध्ये तुमचं ओव्ह्युलेशन होतं. त्यावेळेला जर तुम्ही अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्स केला तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता वाढते. अजून एक रित्या तुम्ही फॉलिक्युलर ट्रॅकिंग करू शकता, म्हणजे की ट्रान्सव्हजायनल किंवा ट्रान्स अब्डॉमिनल अल्ट्रासाऊंड. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कळतं की फॉलिकलची साईज किती आहे, ते अंडबीज किती मोठं झालं आहे आणि फुटतंय की नाही फुटतंय, म्हणजे त्यासाठी आपल्याला ट्रिगर घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे. सो अशा रीत्या तुम्ही फॉलिक्युलर ट्रॅकिंग करून, ओव्ह्युलेशन मॉनिटरिंग करून, ओव्ह्युलेशन किट वापरून आपण माहिती करू शकतो की कधी आपले बेस्ट डेज आहेत टू हॅव इंटरकोर्स किंवा बेस्ट टाईम टू हॅव सेक्स, अँड दिस कॅन डिक्टेट युअर फर्टिलिटी विंडो. फर्टिलिटी विंडो ही अशी गोष्ट आहे की तुमच्या महिन्यातले 6 दिवस, म्हणजे पाळीमधले जे 28 ते 30 दिवस असतात, त्यातले फक्त 6च दिवस खूप तुम्ही फर्टाईल असता. ते ओव्ह्युलेशनच्या 2 दिवस अगोदर आणि 2 दिवस नंतर. म्हणजे जर तुमचा डे 14th ऑफ ओव्ह्युलेशन असेल, म्हणजे तुमचा डे सायकल 14 असेल आणि त्या दिवशी तुम्ही ओव्ह्युलेट करत असाल, तर डे 12 पासून तर डे 16 पर्यंत तुमचे मोस्ट फर्टाईल डेज मानले जातात. आम्ही असे काही पेशंट्स बघितले जे डे 8 किंवा डे 9ला सुद्धा ओव्ह्युलेट होतात. त्यामुळे त्या केसेसमध्ये सुद्धा तुम्हाला फॉलिक्युलर ट्रॅकिंगची गरज पडते. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, तुमची लाईफस्टाईल. तुमचं शरीर रेडी आहे का प्रेग्नन्सीसाठी? सो एक्सरसाइज, डाएट, तुमचं स्लीप पॅटर्न हे तुम्ही करेक्ट केलं पाहिजे बिफोर टेकिंग द चान्स फॉर प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी सगळ्यांनाच ठेवायची, पण वजन मात्र कोणाला कमी करायचं नाही. सो माझा असा सल्ला असेल की प्रेग्नन्सी लवकर हवी आहे, झटपट हवी आहे, झटपट आपलं वजन कमी व्हायलाच पाहिजे आणि त्यासाठी आपले प्रयत्न लवकर सुरू व्हायला पाहिजे. सो बॅलन्स डाएट, न्यूट्रिशियस डाएट घ्या, रेग्युलरली ॲटलिस्ट 3 टाइम्स अ वीक एक्सरसाइज करा. त्यामध्ये एरोबिक एक्सरसाइजेसचा समावेश करा, ज्यामध्ये 150 मिनिट्स पर वीक तुमचं हार्ट रेट हायर झोन्समध्ये असतो तुमच्या एजप्रमाणे. आणि एक चांगलं स्लीप पॅटर्न फॉलो करा, ज्यामध्ये 9 नंतर बाबा मी मोबाईल स्क्रीन वापरणार नाही आहे. मी आता 10ला किंवा 11ला झोपतो, त्याच्या 2 तास आधी मी मोबाईल स्क्रीन वापरणार नाही आणि 10 म्हणजे 10 किंवा 10:30, 11पर्यंत मॅक्सिमम मी झोपणार आहे. किंवा माझी जेवणाची वेळ, आता हे लास्ट मील प्रिपेअर करून खाऊन माझं 7 ते 8 वाजेमध्ये संपलं पाहिजे. सो म्हणजे एक थोडंसं इंटरमिटेंट फास्टिंग होतं, तुमची योग्य वेळेला झोप होते आणि तुमचे रिलेशनशिपमधले जे एक हे असतात अडथळे असतात ते पण निर्माण होत नाही, म्हणजे तुम्ही जास्त वेळेसोबत घालवू शकता. थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे तुमचे काही टेस्ट करून घेणे. सो पुरुषांमध्ये आणि बाईमध्ये मी एक अशी टेस्ट सांगणार आहे, जर ती तुम्ही केली तर तुम्ही यू कॅन बी रेस्ट अश्युअर्ड की तुम्ही नॅचरली प्रेग्नन्सीसाठी जाऊ शकता. सो पुरुषांमध्ये एक हजबंड सीमेन अनालिसिस, म्हणजे सीमेन अनालिसिस करून घ्यायचं आहे आफ्टर 3 days to 5 days ऑफ ॲब्स्टिनन्स. 3 दिवस तुम्हाला मॅस्टर्बेशन किंवा सेक्शुअल कॉन्टॅक्ट न ठेवता 4थ्या मॉर्निंगला तुम्हाला सीमेन अनालिसिस करून घ्यायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला त्याची काउंट किती आहे, म्हणजे शुक्राणूंचा काउंट किती आहे, त्याची क्वालिटी म्हणजे मॉर्फॉलॉजी कशी आहे, शेप, साईज त्यामध्ये कळतं आणि शुक्राणूंची स्पीड कशी आहे हे कळतं. एकदा जाणून घेतलं की तुम्हाला कळतं बाबा मी नॅचरली आता प्रेग्नन्सी ठेवू शकतो. तसंच स्त्रीमध्ये आपण AMH म्हणजे अँटी मुलेरियन हॉर्मोन लेवल्स हे चेक करून घेऊ शकतो, ज्यामध्ये आपल्याला कळतं की तिचं ओव्हेरियन रिझर्व म्हणजे एग रिझर्व किती आहे. जर तुमचे एज 35पेक्षा जास्त असेल तर मी काही अजून 2-3 टेस्ट बाय द एंड ऑफ दिस व्हिडिओ सांगणार आहे, तर जरूर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चौथा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमचं कॉन्टॅक्ट.
म्हणजे तुमचं सेक्शुअल कॉन्टॅक्टचा जो टायमिंग आहे तो योग्यरित्या तुम्ही केला पाहिजे. म्हणजे फक्त 14 दिवशी माझं ओव्युलेशन होतं मग फक्त 14व्याच दिवशी सेक्शुअल कॉन्टॅक्ट ठेवणार हे चुकीचं आहे. तुम्ही ॲटलिस्ट डे 8 नंतर अल्टरनेट डे सेक्शुअल कॉन्टॅक्ट ठेवला तर तुमचे प्रेग्नन्सीसाठी जे लागणारे शुक्राणू आहेत ते मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशनमध्ये तिथे प्रेझेंट असतील. कारण की ओवम हा एकच दिवस जिवंत राहतो, म्हणजे 24 आवर्स हा ओवम जिवंत राहतो. वेरॅज स्पर्म्स हे 72 आवर्स म्हणजे 3 दिवस ते 5 दिवस ते जिवंत राहू शकतात. जर तुम्ही अल्टरनेट डे कॉन्टॅक्ट ठेवला तर ओवम आणि स्पर्मचा कुठे ना कुठे एकत्र येऊन त्यांचं फर्टिलायझेशन होऊ शकतं. सो डोंट बी स्ट्रेस, डोंट परफॉर्म सेक्शुअल ॲक्टिव्हिटी अंडर एनी मेकॅनिकल फोर्स. तुमची जर इच्छा नसेल किंवा अँक्शियस वाटते, स्ट्रेस वाटतोय तर टॉक इट आउट विथ युअर पार्टनर ऑर अ थेरपिस्ट इफ यू फील कम्फर्टेबल. अँड तुमच्या शंकांचं निरसन करून घ्या. तुम्हाला कुठलेही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला वाटतंय लुब्रिकंट्स वापरायचे आहेत, मला वेगळ्या पोझिशनमध्ये कॉन्टॅक्ट ठेवायचा, तर ते पण तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोला. ते तुमचं शंका निरसन जरूर करतील. 5वी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे टेस्ट कधी करून घ्यायचे, म्हणजे डॉक्टरांचा सल्ला आपल्याला कधी घ्यायचा आहे. आता नॅचरली होत नाही आहे म्हटल्यावर आपण ॲट सम पॉईंट वी शुड मूव्ह टू एक्सपर्ट फर्टिलिटी ॲडवाईस. आणि त्यासाठी तुम्हाला डेफिनेशन सांगू इच्छिते की जेव्हा तुम्ही 35च्या खालची महिला असाल आणि तुम्ही 1 वर्षभर रेग्युलर अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्स करताय, म्हणजे रेग्युलरली तुमचा कॉन्टॅक्ट होतो आणि अनप्रोटेक्टेड म्हणजे तुम्ही कुठलाही कंडोम वापरत नाही, कुठला बॅरियर वापरत नाही आहे आणि तरी तुम्हाला 1 वर्ष गर्भधारणा होते, तर तुम्ही डॉक्टरांकडे जायला पाहिजे. तसंच जर तुम्ही 35च्या वरची महिला असाल आणि 6 महिन्यांपेक्षा जास्त प्रयत्न करून सुद्धा म्हणजे रेग्युलरली अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स करून सुद्धा गर्भ राहत नसेल तर तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. ते तुम्हाला तुमची थायरॉईडची तपासणी, तुमची PCODची तपासणी, तुमचं AMH लेवल, सीमेन अनालिसिस, दोघांचे पण प्रोलॅक्टिन लेवल्स, दोघांचे थायरॉईड फंक्शन टेस्ट हे करून घेतील. तुम्ही जर ओव्हरवेट असाल तर ते तुम्हाला वजन कमी करण्यासाठी अजून अधिक 3 महिने देतील. तुमचे थायरॉईड करेक्शनसाठी अजून 3 महिने दिले जातील. PCOD असेल तर मेडिटेरेनियन डाएट तुम्हाला फॉलो करायला सांगितलं जाईल. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पटापट केल्या तर डेफिनेटली यू कॅन गेट प्रेग्नंट फास्टर. बट आधीच्या सगळ्या गोष्टी करून मगच हे सगळं केलं पाहिजे, सो दॅट यू फील सॅटिस्फाईड की आय हॅव ट्राईड नॅचरली अँड नाव आय हॅव कम टू अ डॉक्टर. सो माझ्या या काही खास टिप्स आहे ज्या मी तुम्हाला सांगणार आहे की गर्भधारणा कशी फास्ट ठेवायची. सो सगळ्यात आधी ना तुमचा स्क्रीन टाईम कमी करा. स्क्रीन टाईम कमी केल्याने खूप फायदे होतात. फर्स्ट तर तुमच्याकडे खूप मोकळा वेळ असतो, सो तुम्ही पार्टनरबरोबर तुमचं रिलेशनशिप इम्प्रूव्ह होतं. तुमच्याकडे एक्सरसाइजसाठी जास्त वेळ असतं. तुमच्याकडे वेगळ्या तुमच्या रेसिपीज क्रिएट करायला, तुम्हाला आवडतं तसं न्यूट्रिशियस हेल्दी फूड बनवायला तुमच्याकडे वेळ असतो. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, स्टार्ट एक्सरसाइजिंग, मूव्ह अबाउट. सिटिंग इज द न्यू स्मोकिंग. एकदा का तुम्हाला सवय लागली, तुमच्या बॉडीला हालचालीची सवय लागली की अँटीऑक्सिडंट लेवल्स आपोआपच बॉडीमध्ये वाढतात आणि त्याच्यामुळे तुमच्या एग आणि स्पर्मची क्वालिटी इम्प्रूव्ह होते आणि गर्भधारणेमध्ये नक्कीच त्याची मदत होते. थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट जे आम्ही खूप कपल्सला सांगतो की स्टार्ट टेकिंग फॉलिक ॲसिड. येस, both of you should start taking folic acid supplements along with some vitamin C and vitamin D3 daily at least 2 to 3 months prior to conception. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर तुमच्या फर्टिलिटीविषयी काहीही डाऊट्स असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये लिहून पाठवा. मी नक्कीच त्याचं उत्तर देईन.